ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती कधी पूर्ण होणार? नमस्कार मित्रांनो, ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती कधी पूर्ण होणार? महाराष्ट्र राज्यातील ग्रामसेवक तसेच आरोग्य सेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे। अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही। दरम्यान लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रियेत तर ही भरती अडकली जाणार नाही ना, अशी भ्रांती म्हणजेच अशी काळजी विद्यार्थ्यांना लागलेली आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागात पदभरती राबविण्यात आली। त्यानुसार राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेनुसार दरम्यान 3-4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजून काही आपल्याला जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या तसेच कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक अशा परीक्षा होताना आपल्याला काही दिसत नाहीयेत। हजारो पदांसाठी जाहिरात 5-6 महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। हजारो रुपयांची फीस भरूनही या परीक्षा वेळेत घेण्यात आलेल्या नाही। यामुळे विद्यार्थ्यांच्या नाराजीचा सूर उगवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक व आरोग्य सेवक व इतर काही पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही। तर याचीच काळजी सर्व विद्यार्थी मित्रांना लागलेली आहे। तर या महिन्याच्या शेवटी काही परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत का, याबद्दल कुठलीही अपडेट नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथील वेबसाईट बघत आहात। या ठिकाणी जवळपास काही पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यांचे निकालही लागलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळ सेवा पदभरती कनिष्ठ सहाय्यक पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर सरळ सेवा पदभरती लघुलेखक उच्च श्रेणी पदाचा निकाल जाहीर झालेला आहे। याच दरम्यान निघालेली ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक पदभरती बाबत अद्यापही कुठलीही अपडेट नाही। अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। त्यामुळे ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।